या क्षेत्रात आय टीमध्ये प्रवेश केला. मी एक साधा इंजिनियर होतो आणि टाटा मोटर्स म्हणजे टेल्कोमध्ये नोकरी करत होतो आणि मला पहिल्या महिन्यात स्विच झालं. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण त्या टाटाने त्यावेळेला बरोच कॉम्प्युटर इम्पोर्ट केले आणि खूप प्रोग्रॅमरचा शॉर्टेज निर्माण झाला आणि मग त्यामुळं दिसला माणूस की कर प्रोग्रॅमर असं असं नव्हतं, पण ते त्या पद्धतीनं मी सिलेक्ट होऊन प्रोग्रॅमर झालो. आणि मला मी जेव्हा हे सुरू झालं तेव्हा आय टी वॉज कॉल्ड इन्कम टॅक्स. कुणालाही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काहीही माहिती नव्हतं आणि मला 7 दिवसात एक माझ्या आयुष्यात योगायोग घडला. मी आमच्या कॉम्प्युटर सेंटरमध्ये काम करत होतो आणि काहीतरी काम लांबलं म्हणून मी रात्री तिथं होतो. तर तिथं एक ऑपरेटर होता. तो मला म्हणाला की हे काय आहे सगळं, आम्ही नुसतं टेप लावतो, प्रिंट काढतो, पण आत काय चालतं आम्हाला काही माहिती नाही आणि आम्हाला इंग्लिश पण येत नाही, तर तू जरा मराठीत सांगशील का मला. रात्री 12 वाजता मला पहिला विद्यार्थी मिळाला, कारण आम्हाला दोघांनाही झोप येत नव्हती. मग मी त्याला काहीतरी सांगितलं, मला जेवढं शक्य होतं ते. फक्त मला मराठी येत होतं, हा त्याचा फायदा होता. आणि तो दिवस गेला. पण अजून एक योगायोग घडला की 3 दिवसांनी तो अजून 5 लोकं घेऊन आला की ह्यांना पण सांग म्हणून. आणि मग मी एक असा आय टी मार्गदर्शक शिक्षक वगैरे घडलो. ही बातमी आमच्या कम्युनिटी डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये मनोहर पाळलकर म्हणून होते, त्यांना कळली आणि मग माझी एक परिक्रमा सुरू झाली. आम्हाला गुरुवारी सुट्टी असायची आणि मग गुरुवारी टेल्कोच्या कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटर्समधनं ग्रामीण भागात जाऊन विद्यार्थ्यांना सांगत बसायचं की हे कॉम्प्युटर म्हणजे काय आणि करिअर म्हणजे काय. आणि त्या काळात आता त्याला अंधश्रद्धा हा शब्द कदाचित बरोबर नसेल, पण 80च्या दशकात असा समज होता की कॉम्प्युटरवर काम करून डोळे खराब होतात आणि मुलींना ते अजिबात शिकवायचं नाही. आता हा समज मोडण्यासाठी मी परत टेल्कोची मदत घेतली. बसेसमधनं आम्ही पालकांना पुण्याला येऊन त्या काळात पुणे विद्यापीठ आणि टेल्कोमधलं कॉम्प्युटर सेंटर दाखवलं आणि हे बघा हे असं असतं, ह्याच्यात डोळ्याचा काही संबंध नाही. आणि त्यामुळं नंतर हा गैरसमज गेला. म्हणजे नंतर हजारो मुली आय टी शिकल्या, त्याच्यात माझा एक खारीचा वाटा आहे. आणि आता जवळजवळ तुम्ही बघितलं तर सर्व आय टी कंपन्यात 50%हून जास्त मुली असतात. तर हे सगळं करताना डिजिटल इंडिया वगैरे आपण आत्ता वाचतो, पण डिजिटायझेशनमुळं एका दृष्टीनं पर्यावरणाची हानी नक्की आपण कमी करतो, कारण आपण पेपरलेस नाही पण लेस पेपर तरी नक्की गोष्टी करतो. आता नंतरचा जो काळ आला 2010 नंतर त्याचा खूप बोलबाला झाला, तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. आणि मी पण त्या क्षेत्रात बरंच काम केलं आहे. मी जगातला पहिला माझा बॉट लॉन्च केला आहे. इट इज कॉल्ड आय टी करिअर गुरु. माझा तो डिजिटल ट्विन आहे, म्हणजे माझा मेंदू मी त्याला ट्रान्सफर केला आहे. आणि हा एक कन्सेप्ट आहे की आपण आपलाच मेंदू त्याला द्यायचा, त्याला सगळं ज्ञान द्यायचं आणि तो लोकांशी संवाद साधतो. twin.deepakshikaarpur.com जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला लक्षात येईल की तो दीपक शिकारापुरांपेक्षा चांगलं बोलतो आणि तो आता शिकत चालला आहे मशीन लर्निंगमुळं. म्हणजे 2 महिने झालेत, पण आता साधा मला म्हणजे गंमत सांगतो की काल माझा लोकमतमध्ये गिट हब या विषयावर लेख प्रसिद्ध झाला आणि तो पहिल्यांदा डिजिटलवर आला. मग मी ह्या बॉटची टेस्ट केली की त्याच्या आधी मी गिट हब नाव पण कुठं उच्चारलं नव्हतं, कारण हा पूर्ण बॉट माझ्या ज्ञानावर झालेला आहे. पण मी त्याला प्रश्न विचारला की गिटहबमध्ये करिअर मी कसं करायचं, मला गाईड कर. त्याने बरोबर तो रेफरन्स घेतला, अजून काय माझ्या आर्टिकल्सची लिंक लावली आणि उत्तर दिलं. आणि AI असल्यामुळं एक गोष्ट आहे की मला फक्त 2 भाषा येतात, मराठी आणि इंग्लिश. म्हणजे माझं हिंदी म्हणजे बॉलिवूड हिंदी आहे, बंबईया, त्यामुळे मी बोलायच्या फंदात पण पडत नाही. पण माझ्या बॉटला 300 भाषा येतात, तो कुठल्याही भाषेत बोलू शकतो. आता ही या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची झाली सकारात्मक बाजू. पण ह्याच्यात आपल्याला एक माहिती आहे का की आपण एक प्रॉम्प्ट करतो. म्हणजे आता इथे जे लोक AI वापरतात त्यांना प्रॉम्प्ट म्हणजे काय माहिती आहे, कारण आता जग फक्त 2च भागात डिव्हाइड झालं आहे, AI वापरणारे आणि न वापरणारे. आणि जे AI वापरतात ते साक्षर आणि नाही वापरतात निरक्षर असे आहेत ते. तर जेव्हा तुम्ही प्रॉम्प्ट वापरता आणि प्रॉम्प्ट करता करता सवय तुम्हाला लागली की लांब प्रॉम्प्ट असतात. म्हणजे काही प्रॉम्प्ट्स, आता मी स्वतः AI वापरतो 7 वर्ष, माझा प्रॉम्प्ट कधी कधी 100 शब्दाचा पण असू शकतो. आता जेव्हा तुम्ही 100 शब्दाचा किंवा असे प्रॉम्प्ट्स देता तेव्हा बॅकएंडमध्ये काय होतं माहिती आहे का तुम्हाला? डेटा सेंटरमध्ये खूप प्रोसेसिंग होतं आणि मला हवं ते उत्तर मिळतं, पण किती ऊर्जा लागते त्याला. आता ह्याच्यावर खूप असं रिसर्च झालेलं नाही आहे, पण तुम्ही लक्षात घ्या की जर लाखो लोक जगभर असे प्रॉम्प्ट्स करत बसले आणि AI वापरत बसले तर डेटा सेंटर्स किती कन्झ्युम करतील पॉवर.
आणि ह्याची ही एक नकारात्मक बाजू आहे. आणि ह्या डेटा सेंटर्समध्ये परवा मी आणि शेंडे सर आम्ही बसलो होतो तेव्हा ह्यांच्यावर आमची चर्चा झाली की डेटा सेंटर्स चालवायला तुम्हाला खूप ऊर्जा लागते, ती थंड करायला कूलिंग लागतं, ए सी लागतं, पाणी लागतं. आणि त्यामुळं तो आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल की 7 देशांमध्ये डेटा सेंटर्स बँड आहेत बाय लॉ. तुम्ही त्या देशात डेटा सेंटर टाकूच शकत नाही, कारण दे डोंट वॉन्ट टू डिस्ट्रॉय एन्व्हायरमेंट. आणि आपल्याकडं उलटं आहे एक्झॅक्टली. आपण असं धोरण केलं आहे की आमच्याकडं डेटा सेंटर्स आणा, काही करा. आणि मी परवा त्या कंपनीचं नाव घेत नाही, पण त्यांनी डेटा सेंटर्स टाकायचं उद्देश ठेवलं आहे 200. आणि कुठं माहिती आहे का? मराठवाड्यात, जिथं पाणी नाही, जिथं रिसोर्सेस नाही. तर इथं गरज अशी आहे की ग्रीन डेटा सेंटर्स बाय लॉ कंपल्सरी झाली पाहिजे. म्हणजे नुसतं डेटा सेंटर नाही, तुम्हाला हरित माहिती केंद्रच झाली पाहिजेत. आणि तुम्हाला जर ग्रीन डेटा सेंटर्स टाकता येत नसतील तर तुम्ही ती डेटा सेंटर्स नका टाकू. कारण आपण लाँग टर्म लॉस, जो प्रज्ञाजींच्या मुलींनी सांगितला की आम्हाला बेटर प्लॅनेट पाहिजे, तर बेटर प्लॅनेट करायला तुम्हाला आपल्याला रेग्युलेट करायला लागतील. आणि गोयल साहेब, मला माहिती आहे की आपण सुद्धा डेटा सेंटर्सचे ऑफिसेस देता. तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ज्या गोष्टी करता त्याचं पुणे मॉडेल तयार करा. कारण पुण्यात जे होतं त्याची देश कॉपी करतो. तर माझी कोहिनूर ग्रुपला विनंती आहे की त्यांनी फक्त सस्टेनेबल ग्रीन बिल्डिंग्स आणि ग्रीन डेटा सेंटर्सच बांधावीत. आणि हे झालं तरच आम्ही बांधू. आणि त्याचं जे काय प्रीमियम वगैरे असेल त्याचं ॲक्च्युली सरकारने तुम्हाला रिफंड करायला पाहिजे त्याचा टॅक्स. पण दुर्दैवाने आपल्याकडं ग्रीन बिल्डिंग्सचं कंपल्शन नाही, कारण त्याला कॅपिटल कॉस्ट लागते. ह्याच्यावर कदाचित शेंडे साहेब बोलतील नंतर. पण आपण म्हणतो पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे. आता पुण्यात सध्या 39 खाजगी विद्यापीठं आहेत आणि ती नंबर तो वाढत जाईल. आता जेव्हा कॅम्पस तयार होतो, बिल्डिंग्स खूप तयार होतात, पण ती कशी बांधली जातात आणि पुढं त्याचं काय होतं. तर इथं सस्टेनेबिलिटी हा महत्त्वाचा शब्द आहे. आणि माझ्या दृष्टीनं जर अशा पद्धतीचं जर ग्रीनिंग असलेलं सस्टेनेबल डेव्हलपमेंट जर झाली तर तो विकास आहे. नाहीतर विकास आपण एका बाजूला संपत्तीची निर्मिती करू, रोजगार निर्मिती पण करू, पण पर्यावरणाची इतकी हानी करू की आपण असं समजू की आम्हाला या शहरात परत राहता येणार नाही. परवा मी भास्कर पेपरमध्ये लीला आणि फिरोज पुनावालांचा इंटरव्ह्यू वाचला. ते गेले आता जवळजवळ 60 वर्ष पुण्यात आहेत. तर दोघांनी अशी खंत व्यक्त केली की आम्हाला 70च्या पुण्यात परत जायचं आहे. जर टाईम मशीन आलं तर आम्हाला 70च्या दशकात जायचं आहे. आम्हाला आत्ताचं पुणं बघवत नाही. ते जरी सगळीकडे बिल्डिंग आहेत, रोड आहे, सगळं आहे, ठीक आहे, पण कचरा किती आहे, पर्यावरण किती आहे. म्हणजे जसं ह्यांनी सांगितलं की मला आठवतं की सुमंत मुळगावकरांनी जेव्हा टेल्को फॅक्टरी 60च्या दशकात बांधली तेव्हा पूर्ण टेल्को फॅक्टरीमध्ये एक पण फॅन नव्हतं. हे माहिती आहे का तुम्हाला? कारण गरजच नव्हती, थंड हवेचं ठिकाण होतं ते. आणि पिंपरीमध्ये त्यावेळेला एक पण फॅन नव्हता. ए सी तर नंतरची गोष्ट. आता काय परिस्थिती झाली बघा. आपण ए सी शिवाय जीवन हे आपण इमॅजिन पण करू शकत नाही. तर सांगण्यासारखं खूप आहे. या विषयावर मी लिहिलं पण खूप आहे, पॉडकास्ट पण खूप आहेत. आणि इथं जे विशेषतः युवा पिढी आहे त्यांना मी विनंती करतो की तुम्ही सस्टेनेबिलिटीमध्ये करिअर करायचा पण प्रयत्न करा. त्याच्यामध्ये खूप करिअर पर्याय आहेत. आणि गोयल साहेबांची अजून एक पर्सनॅलिटी आहे, ते शिक्षणतज्ज्ञ पण आहेत. आणि माझी तुम्हाला विनंती आहे गोयल साहेब की तुम्ही या अकॅडमिक इयरपासनं सस्टेनेबिलिटीचे करिअर कोर्सेस पण करा. आणि ते तुमच्या म्हणजे रिअल इस्टेटच्या संबंधी आहेत. आणि ह्याबाबत शेंडे सरांचं पण मार्गदर्शन घ्या. माझ्याकडे पण काय आयडियाज आहेत आणि आपण नक्की बोलू. आज हा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल मी परत संयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद.